एक चहा सांगा, मस्त पार्टी करूया. हा, काम काय होतच राहतील. काय सुधाकर, मकरांच्या मिसिंग केसची गाडी पुढे गेली का? नाही साहेब. लॅपटॉपचा काही पत्ता लागला? नाही साहेब. मग त्या मकरांचा काही पत्ता लागला? नाही साहेब. अरे मग काय करता काय तुम्ही? पोलीस स्टेशनात येऊन फक्त खुर्च्या गरम करतात का? एक माणूस तुमच्या बुडा खालून लॅपटॉप घेऊन जातोय, तुम्ही फक्त बसून राहताय. अहो, अशाने लोकांचा पोलिसांवर विश्वास बसणार तरी कसा? एक तर आधीच पोलीस स्टेशनामध्ये चोरी झालेली आहे, त्याची बातमी सगळीकडे पसरली आहे. अहो, त्यानं डिपार्टमेंटची किती बदनामी झाली आहे माहिती आहे का तुम्हाला? सुधाकर, एका आठवड्यात मला मकरांच्या मिसिंग केस मध्ये प्रोग्रेस दिसला पाहिजे. आणि जर तसं काही दिसलं नाही तर सरळ नोकऱ्या सोडा आणि घरी बसा. चला, लागा कामाला. प्रिय मनीषा, मला तुझी खूप आठवण येते. लवकरच मी तुला माझ्याकडे बोलून घेणार आहे. तुझाच नवरा मकरन? कसं शक्य आहे हे तर जिवंत नाहीये. कोणी पाठवलं असेल मला हे पत्र? यांचा खून झालाय हे मी आणि गोपाळ सोडून आणखी कोणाला तर माहिती झालं नसेल ना? ते सगळं मला घाबरवण्यासाठी तर नसतील ना करत? काय हे सगळं? मी मुंबईला आलोय. इकडेच एक नवीन बिझनेस सुरू केलाय. म्हटलं आधी जम बसवावा आणि मग तुला सांगावं. आता सगळं ओके, त्यामुळे तू इकडे येऊ शकतेस. तू लवकरात लवकर इकडे ये. आपण इकडेच नव्याने आयुष्याची सुरुवात करूयात. काहीच कळत नाहीये कोणी लिहिलं असेल हे पत्र. मर्डर आधी यांनीच तर लिहिलं नसेल ना? नाही नाही, तसं काही असलं असतं यांनी मला याबद्दल सांगितलं असतं ना. मग यांनी नाहीतर कोणी लिहिलं असणार. मला ही गोष्ट लवकरात लवकर गोपाळच्या कानावर घालावी लागेल. आत्या, लालीन भाऊजीचे भांडण मिटले वाटतं. काल रात्री भांडणाचा आवाजच आला नाही. होय की ग, मी आम्ही जागीच होते. म्हटलं परत भांडण मिळणं झालं की समजवता येईल त्यासनी. पण नशीब भांडण नाही झाली ती. काय लाली, अहो नाश्ता करून जावा ना. नाही नको, दुकानात काम खोळंबलेत. दुपारी डायरेक्ट जेवायलाच येईन. बरं चालेल, पण लवकर या. येतो. आणि व्यवस्थित गाडी चालवा. लवकर या. होय होय. या दोघांची युती कशी काय झाली? अहो झाले ते महत्वाचं. आता सुखाने संसार करू दे म्हणजे झालं. जा, बदामाचं दूध घेऊन या. बर, आणते. मी आणते. अहो हे बघा, हे पत्र आलं यांचं. आता मग शांत व्हा. कसं शांत हो मी? तुम्हाला काही कळत नाहीये का? म्हणजे बघा ना, यांचा खून झालाय आणि तरी सुद्धा यांच्या नावाने पत्र आलंय. तुम्हाला काही भीती वगैरे वाटत नाहीये का? मला सांगा, कुणी लिहिलं असेल हे पत्र? मी लिहिलंय. काय? नमस्कार. नमस्कार. माझं नाव गोपाळ. हे टेलरिंगचं दुकान जे आहे ना ते आमचंच आहे. काय मुंबईवरून आली का गाडी? होय होय. गावात टेम्पो वाटतंय. नाही नाही, हितला नाही टेम्पो. मुंबईचा आहे. अच्छा. आणि संध्याकाळी परत मुंगाट मुंबई. तुमचं माल उतरून होईपर्यंत माझं एक काम कराल का? माझं एक पार्सल मुंबईला सोडायचंय.
तेवढं करा की, नाही तुमचा माल उतरून होईपर्यंत तुमच्याकडे आणून देतो. होय. तुझं कसलं रे काम? आणि मुंबईला कोण आहे तुझं? हाय कोणीतरी तुला सांगतो नंतर. हो आलो जातं, जाऊ नका. अहो होय, या लवकर. ए अरे बघतोयस काय, आटप की लवकर. माफ करा बरं का, जरा उशीर झाला खरंच. हे घ्या पत्र. मुंबईला पोहोचल्यानंतर आठवणीनं पोस्टात पोस्ट करा. हा थांबा, एक काम करा तुम्ही, हे राहू द्या, हे अजून राहू द्या वर खर्चाला. तुम्ही आमचं एवढं महत्वाचं काम करताय, राहू द्या. तुमचं नाव काय म्हटला? गोपाळ. गोपाळ शेठ. आता मुंबईत गेल्या गेल्या का नाही, पहिल्यांदा तुमचंच काम करतो. चला येऊ का? होय या. तुम्ही एक काम करा, हे पत्र घ्या, लवकरात लवकर पोलीस स्टेशनला जा. पोलीस स्टेशनला? पण का? हे सगळं कशासाठी? सिंपल आहे. हे बघा, हे पत्र आलंय मुंबईवरून. याचा अर्थ तुमचा नवरा मुंबईला आहे असं काल्पनिक चित्र तयार करायचं, बरोबर? आता मुंबईला तुमचा नवरा आहे आणि तुम्ही मुंबईला गेला तर तुमच्यावरही कोणाला संशय येणार नाही, कळलं? हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. तुम्ही किती सोपं केलं माझ्यासाठी हे सगळं. तुम्ही किती करता हो माझ्यासाठी.